नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोचीत शहापूर पोलिसांची मोठी कारवाई. 2 किलो 289 ग्रॅम गांजासह तिघांना अटक. NDPS क्रॅकडाऊन मोहिमेत 2,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एक आरोपी खुनाच्या गुन्ह्यातील संशयित. कोल्हापूर जिल्हा पोलिसांच्या वतीने सध्या जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी NDPS क्रॅकडाऊन मोहीम तीव्रतेने राबवली जात आहे. या मोहिमेत शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत कोरोची गावच्या हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या 3 आंतरराज्यीय इस्मांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून सुमारे 2 किलो 289 ग्रॅम वजनाचा गांजा, एक आयक्यूब मोपेड आणि 3 मोबाईल हँडसेट असा एकूण 2,34,225 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 10 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कोरोची येथील चव्हाणवाडी टेकडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून कोरोची गावात काही इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती तातडीने पोलीस निरीक्षक गजानन लोहार यांना दिली. माहिती मिळताच पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चव्हाणवाडी टेकडी येथे नाईकमळा जाणाऱ्या रोडवर उघड्यावर सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या 3 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अंमली पदार्थ मिळून आला. यामध्ये अरविंद उर्फ राजवीर सुरेंद्र सिंह वय 24, सध्या राहणार शिवाजीनगर कोरोची, मूळ राहणार अलसड ककरेज, जिल्हा चंदोली, उत्तर प्रदेश हा तरुण स्थानिक भागात जिम चालक म्हणून कार्यरत आहे. मोहसिन इर्शाद संधी वय वर्ष 24, राहणार तिरंगा कॉलनी, कबनूर, तालुका हातकणंगले. या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून यापूर्वी त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सार्थक श्रीप्रसाद बिंद वय वर्ष 20, सध्या राहणार कोरोची, मूळ राहणार उत्तर प्रदेश हा आरोपी कारवाई दरम्यान मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला शिताफी ताब्यात घेतले. पोलिसांनी हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल यामध्ये गांजा, अंमली पदार्थ 2 किलो 289 ग्रॅम किंमत रुपये 57,225, दुचाकी आयक्यूब मोपेड किंमत 1,20,000, मोबाईल 3 हँडसेट किंमत 57,000 असा एकूण 2,34,225 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची यशस्वी कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पर, अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लज विभाग अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार व पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली. या पथकात पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, उदय पाटील, रोहित डावाळे, अर्जुन फातले, शशिकांत ढोणे, सतीश कुंभार, बबन माळी, गजानन कोष्टी आणि संतोष जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली. या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.